नमस्कार मित्रांनो, निरामय केअर सेंटर या यूट्यूब चॅनल मध्ये डॉक्टर योगेश सदगीर तुमचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एक मस्त टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत आणि तो म्हणजे बेडसोर मॅनेजमेंट। वृद्ध लोकांमध्ये, ओल्ड एज मध्ये किंवा बेडरिडन रुग्णांमध्ये जास्त नातेवाईकांना बेडसोरणारी समस्या म्हणजे काय माहितीये का? बेडसोर। आणि हे बेडसोर जर व्यवस्थित त्याची काळजी घेतली, योग्य आहार दिला, तज्ञांचा सल्ला घेतला तर हे बेडसोर निश्चितपणे नियंत्रणात आणू शकतं। नेमकं बेडसोर म्हणजे काय असतो? बऱ्याच लोकांना बेडसोर म्हणजे माहिती नसतं। तर बेडसोर जेव्हा दीर्घकाळापर्यंत एखादा रुग्ण किंवा ओल्ड एज हे बेडवर झोपून असतात त्यावेळेला प्रेशर तयार होतं आणि त्यातून निर्माण होतो बेडसोर। आपल्या त्वचेचे 2 लेयर असतात आणि बऱ्याच वेळेला दीर्घकाळापर्यंत पेशंट झोपल्यानंतर त्या ठिकाणचा रक्तपुरवठा खंडित होतो आणि त्यामुळे छोट्या छोट्या तिथे जखमा व्हायला सुरुवात होते आणि त्यालाच बेडसोर असं म्हटलं जातं। आता या बेडसोरचे लक्षण काय आहेत? तर दीर्घकाळापर्यंत एखादा पेशंट झोपलेला असेल तर, किंवा आहार व्यवस्थित किंवा संतुलित बॅलन्स डाएट जर होत नसेल तर, उच्च रक्तदाब असेल, डायबिटीज असेल, अशा रुग्णांमध्ये हा बेडसोर मुख्यत्वे आपल्याला दिसून येतो। त्याचप्रमाणे आता ह्या बेडसोरचं व्यवस्थापन आपण कसं करायचं? तर मित्रांनो, सगळ्यात पहिले जेव्हा बेडसोर होतो त्यावेळेला आपल्याला असं जाणवतं की छोटीशी पुळी आली आहे, त्या त्वचेला लालसर डाग पडले आणि ती खरी याची बेडसोरची सुरुवात असते। यामध्ये काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले त्या पेशंटचे पोझिशन बदलणं फार आवश्यक आहे। 2-3 तासांनी त्या पेशंटची उजवीकडे डावीकडे अशा पद्धतीने पोझिशन बदलणं गरजेचं आहे। दुसरा पार्ट म्हणजे संतुलित आहार, ज्या आहारामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि द्रव पदार्थ याचा जास्तीत जास्त समावेश करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे तज्ञांचं मार्गदर्शन घेणं पण तेवढंच गरजेचं आहे। वेळोवेळी त्यांचे ब्लड टेस्ट करून त्यांचं सोडियम, क्रिएट, इतर गोष्टी नॉर्मल आहेत का ते बघणं खूप जास्तीत जास्त गरजेचं आहे। जेव्हा आपण ह्या रुग्णांची, ह्या बेडसोरची जेव्हा आपण मॅनेजमेंट करतो किंवा व्यवस्थापन आपण जेव्हा करतो तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला लक्षातच येत नाही की हा बेडसोर कशा पद्धतीचा आहे ते। आम्हाला सुद्धा खूप बऱ्याच वेळेला बऱ्याच दिवसांनी कळतं की हा मोठा बेडसोर आहे। मित्रांनो, सुरुवातीला छोटी लालशी जखम होते जिथे रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे जी त्या त्वचेवर, शरीराच्या मागच्या भागावर जखमा तयार होतात आणि मग हळूहळू बऱ्याच वेळेला आपल्या हाताला लागल्यानंतर खपली तयार होते जखमेची। तर बऱ्याच घरच्या लोकांना असं वाटत असतं ही जखम बरी होते, पण बरी होत नसते, तर ते आतून पूर्ण सेप्टिक त्यामध्ये तयार होत असतं आणि हे बेडसोर खरं म्हणजे रुग्ण त्याचं जे रूप आहे ते जास्त प्रमाणात वाढलं जातं। यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेडरिडन पेशंटला एअर बेड, वॉटर बेड हा अतिशय गरजेचा आहे। एअर बेड आणि वॉटर बेडमुळे जखमांवर नियंत्रण येण्यास खूप मदत होते आणि संतुलित आहार आणि वेळच्या वेळी औषधं जर व्यवस्थित घेतले तर अजूनच या बेडसोर मॅनेजमेंटला खूप चांगला प्रतिबंधात्मक उपाय होतो। आणि सगळ्यात अतिशय महत्वाचं म्हणजे हे जे रुग्ण असतात त्यांच्या हालचाली अजिबातच होत नाही, त्यामुळे आपल्याला ऍक्टिव्हली त्यांची फिजिओथेरपी करून घेणं खूप गरजेचं आहे। छोट्या छोट्या हालचालींच्या माध्यमातून त्यांना आपण बेडसोरवर नियंत्रण करू शकतो। आता हे जे बेडसोर मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचं, तज्ञांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय किंवा एक्सपर्टच्या ओपिनियन शिवाय तुम्ही काही करू शकत नाही। छोट्या छोट्या किरकोळ जखमा झाल्यानंतर ती त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवणं जास्त गरजेचं आहे। यामध्ये बेडरिडन पेशंट मध्ये बऱ्याच वेळेला जास्त प्रमाणात युरिन होते आणि लघवीचं प्रमाण जास्त असल्यामुळे डायपर विशेष करून लावलं जातं आणि त्यामुळे सतत त्या जागेत ओलावा निर्माण होतो। आयदर तुम्ही कॅथेटरायझेशन करू शकता, जे वेळच्या वेळी महिन्याला तुम्ही बदलणं गरजेचं आहे, किंवा दुसरं म्हणजे
डायपर बदलल्यानंतर विशेष काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे की जेणेकरून बेडसोर हे वाढणार नाही. आता बेडसोर मॅनेजमेंटमध्ये ही छोट्या छोट्या गोष्टी असतात की ड्रेसिंग प्रॉपरली केलं की बेडसोरवर नियंत्रण येईल, जे सुरुवातीच्या स्टेजमध्ये. पण बेडसोर खूप मोठा झाला तर तो बरा होण्याची वाट बघू नका, कारण त्यासाठी सर्जिकल ट्रीटमेंट्स खूप आवश्यक आहे. डिब्रामेंट्स एक प्रोसेस असते, ती डिब्रामेंट्स केली की जास्त लवकर त्या बेडसोरवर आपल्याला कंट्रोल करता येईल. म्हणूनच तुम्ही सर्जनचं ओपिनियन घेणं तितकं जास्त महत्वाचं आहे. सध्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये व्हॅक्यूम ड्रेसिंग पण खूप महत्वाचं आहे, जे गाईड तुम्हाला करतात. आणि ते व्हॅक्यूम ड्रेसिंग ते केलं तर लवकरात लवकर बेडसोरवर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल. अदरवाईज हा बेडसोर खूप डीपली जातो, अगदी स्नायू, टिश्यूज, त्यानंतर आतमध्ये तो बोन आणि मसल सुद्धा कव्हर करतो, ज्यामुळे पेशंटला खूप वेदना होतात, पेन होतं, रात्रभर पेशंट ओरडतो आणि नातेवाईकांना हे कळतच नाही की काय होतंय नेमकं. त्यामुळे बेडसोर मॅनेजमेंट करत असताना रुग्णांच्या सोबत ट्रेन स्टाफ असणं गरजेचं आहे. कन्सल्टेशन इम्पॉर्टंट आहे. या पद्धतीने आपण जर केलं तर निश्चितच बेडसोरवर आपल्याला चांगल्या पद्धतीने काळजी घेता येईल. आणि समजा दीर्घकाळापर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर सेप्टिसेमिया बसू शकतो आणि संपूर्ण इन्फेक्शन शरीरामध्ये पसरेल आणि ते हार्ट पर्यंत जाईल आणि रुग्णांना, पेशंटला कुठलेही धोके संभवू शकतात. तर मित्रांनो, आम्ही निरामय केअर सेंटरमध्ये उत्तम पद्धतीने बेडसोर मॅनेजमेंट करतो. आजपर्यंत आम्ही बऱ्याच रुग्णांना या बेडसोर मॅनेजमेंटच्या थ्रू बरं केलेलं आहे. निरामय केअर सेंटरमध्ये 24 तास नर्सिंग केअर तर आपण देतोच, पण ह्या सगळ्या रुग्णांना, या आपल्या लोकांना आपण सन्मान, प्रेम आणि सुरक्षिततेने त्यांचा आनंदी जीवन यात्रा आपण करत असतो. तर निश्चितच बेडसोर मॅनेजमेंट बद्दल काही शंका, कुशंका असतील कमेंटमध्ये सांगा, किंवा आमचा नंबर स्क्रीनवर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि निश्चितच काही शंका असली तर निरामय केअर सेंटरला बिनधास्त व्हिजिट करा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. आणि निश्चितच छोटासा प्रयत्न आम्ही करत असतो, कारण बेडसोर मॅनेजमेंट हा खूप मोठा टॉपिक आहे. पण आतापर्यंत आम्ही दिलेल्या सेवेमध्ये आम्हाला जे अनुभव आले त्या अनुभवाप्रमाणे आम्ही ह्या युट्यूबमध्ये आमचे विचार मांडलेले आहेत. तर मित्रांनो, निश्चितच या पद्धतीने इतर लोकांना हा शेअर करा आणि आमच्या निरामय केअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.